रामकृष्ण हरी माऊली ॲग्रोमध्ये आपलं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण आलोय मुक्काम पोस्ट करुलियम, तालुका मिरज, जिल्हा सांगली. आज आपण ह्या गावातच आहे. एक 2-3 पॉईंट आपण पाहतो. इथं यांचं एक क्षेत्र आहे की 22 गुंठ क्षेत्र आहे. 22 गुंठ क्षेत्रामध्ये आपण पॉईंट काढतोय. द्राक्षबाग पण आहे. दादा द्राक्षबाग किती 3 गुंठ? हां, ते अर्धा एकराच्या आसपास आहे. इथं हे 22 गुंठ आणि ते अर्धा एकर असं आपण दोन्हीमध्ये पण पॉईंट काढण्याचा प्रयत्न करतोय. जर या तुम्ही शेतकरी मित्रांनो, आपले शेतकरी आहेत. हे शेतकऱ्यांचा आपण पॉईंट बघायचा आहे. दादा नाव जरा मोठ्या नावामध्ये सांगा. नमस्कार, माझं नाव रामचंद्र अशोक चव्हाण, मुक्काम पोस्ट करुलियम, तालुका मिरज, जिल्हा सांगली. हां, आता आपण इथं यांचा पॉईंट बघायचा आहे. आनंद कांबळेजी आणि मी इथं आलो आहे. आपण पॉईंट बघतोय. आता पॉईंट कशा पद्धतीने निघतोय हेही बघू, कारण सभोवतालचं वातावरण बघूया. मगाशी आपण जिथं पॉईंट बघितला होता त्यावेळेस ठिकाणी आपल्याला उंबराची झाडं लागली ती. आता आपण इथं सभोवतालचं पहिलं दाखवतोय. माती कशी आहे सांगतोय. इथं तुमच्या इथं जे होल आहेत ते होल किती फुटापर्यंत खोल आहेत? सरासरी 350 ते 400 फूट. 350 ते 400 फुटाची इथं खोली आहे. म्हणजे तिथंपर्यंत गेल्यानंतर पाणी लागतं. आता आपल्याला पॉईंट निघताना कशा पद्धतीने निघतोय ते आपण पाहूया. शेतकरी मित्रांनो बघा, हे इथून ह्या पुढं जे झाडं दिसतात ह्या झाडापासून हे एवढंच आहे. हे 22 गुंठ रान आहे. ह्या 22 गुंठ्यामध्ये ह्या घराच्या पलीकडच्या बाजूला एक उंबराचं झाड आहे. ते जुनं आहे, फार जुनं आहे म्हणतात त्यांनी. त्या ठिकाणी येत आहे. आनंदा कांबळेचे आता पॉईंट बघायला आहेत. बघा कशा पद्धतीने पॉईंट निघतोय ते पाहूया. शेतकरी मित्रांनो, मगाशी आपण बघितलं होतं तिथं पॉईंट निघालेलं नाही आहे. 22 गुंठ्याचं ते क्षेत्र होतं. आता हे यांचं द्राक्षबाग आहे. द्राक्षबागेचं क्षेत्र आहे. पण बऱ्यापैकी जिकडं जसं असतं तसं मी पण बाग काढली होती. मलाही माझ्या चुलत्यांनी काढायला होती बाग. डोळं भरायला बाग आलेली तर आपण काढली होती. तो काय फरक प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा असं असतं. इथं समोर बघितलं आहे, इथं त्यांचं शेततळ आहे. शेततळ छोटंसंच आहे. साधारणतः मला वाटतं एक 20-25 टँकरचं असेल. द्राक्षबागे त्यांची किती 20 गुंठ बाग आहे ना? 20 गुंठ बाग आहे. पाण्यासाठी काय कष्ट करावं लागतात हे मी बघितलं आहे. आणि समोर त्यांच्याकडे बघितल्यानंतरही मला जाणवतं आहे खरोखरच म्हणजे एवढं सोपं नाही आहे. आणि त्यामध्ये आपण आता पॉईंट काढत होतोय. त्यांचा द्राक्षबाग आहे. द्राक्षबागेमध्ये आपण पॉईंट निघतोय. कशा पद्धतीने पॉईंट निघतोय तोही बघा. आता मित्रांनो बघा, आता हे द्राक्षबाग आहे चालू आहे. त्यात तिथं पलीकडे एक बोर आहे, पण ती बोरला पण थोडंच पाणी आहे. आणि आता इथं आहे बघा, इथं पॉईंट काढतात. इथं शेततळ्यामध्ये जवळच आहे, शेततळं छोटंसंच आहे. आता इथं पॉईंट काढायला आलेत. आनंद कांबळे पलीकडच्या बाजून, आम्ही शेततळ्याच्या पलीकडच्या बाजून ती लाईन आलेली आहे. ती लाईन धरूनच आता इथं आलो आहे. आता ह्या इथं पॉईंट निघतोय. इथं त्यांचा बागेचा स्टे आहे. इथं एक आंब्याचं झाड आहे. त्या आंब्याच्या झाडापाशी इथं आपलं पॉईंट निघालेला आहे. आता हा पॉईंट कसा निघतोय, किती निघतोय, कारण इथं फिरायला जागा नसल्यामुळं जागेवर उभारूनच आपण केलं आहे. आता आनंदाची आपल्याला सांगा इथं पण कशा पद्धतीने निघते आणि किती पॉईंटला पाणी लागते ते तुम्ही सांगा. एकदम लहानच लाईन आहे, बारीक लाईन आहे. छोटीच लाईन आहे इथं. एक 1.5 इंचाची एक आहे. 1.5 इंचाची काय म्हणजे सगळं मिळून 1 इंच होते पाणी. 1 इंचाचं पाणी इथं निघू शकते बघा. असं आहे. अर्धा एकर बागेला ठिबकनं जेवढं लागतं तेवढं पुरण्यासारखं पाणी इथं निघू शकतं, असं आनंदा कांबळे सांगतायत बघा. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपला हा रोड आहे बघा. ह्या रोडमध्ये पाणी जे नसेल, जर समजा चकवा लेअर जी असते म्हणजे पाणी दाखवते असं वाटतंय पण दाखवत नाही. त्या रोडनं आता आपल्याला चेक केलं आहे, ते तसं काही दाखवत नाही. आता आपल्या इथं दाखवत आहे बघा. आपल्याला किती त्या लेअरला पाणी किती दाखवतं आहे हे दाखवणार आपण. आणि वॉटर डिटेक्टर मशीन आहे, त्या वॉटर डिटेक्टर मशीनवर इथे दाखवतं आहे. आता इथं बघा पाणी कुठल्या बाजूने येतं आहे, कुठल्या बाजून जातं आहे. इकडली भाषा हे दक्षिण दिशा आहे. दक्षिण दिशेकडून पाणी येतं आहे आणि उत्तरेकडे जातं. आता ह्या पॉईंट जिथं येतो तिथं ते रॉड बघा हालचाल कशी करतात. आता इथं पाणी किती लागू शकतं हे दाखवतात बघा. साधारणतः 1 इंचाच्याच आसपास पाणी निघू शकेल एवढं आहे. आणि आता वॉटर डिटेक्टर मशीन पण दाखवतात बघा हे कशा पद्धतीने. शेवटी नाळावर पण आपण बघतोय कशा पद्धतीने पाणी येतं आहे बघा. हे 1 इंचाच्याच आसपास पाणी दाखवतंय. शेतकरी मित्रांनो बघा, आता जागा इथं असल्यामुळे फक्त पॉईंटवर जवळ येऊन तुम्हाला दाखवा लागलोय. दिशा दाखवते बघा कशी फिरतंय ते. त्याचा बीप सुद्धा तुम्हाला ऐकू येत असेल बघा. आता ज्या ठिकाणी हे करतंय त्या ठिकाणी तुम्हाला दाखवते बघा.
मशीन इथं फिरते बघा. हा पॉईंट आपला इथं काय पाणी फायनल आहे. काय काय हे करतो. म्हणजे आपल्या ह्या बागेला जेवढं पुरल तेवढं पाणी ह्यामधनं मिळू शकते. बघा अनेकदा दाखवते बघा. फास्ट करते काय मार्किंग करून घ्या दादा तिथं. ह्या इथं मार्किंग निघाले आणि हा पॉईंट आपला इथं फायनल झाला आहे बघा. नारळ ते पहिलं आनंदा कांबळेचे नाळानं पाणी बघून पण सांगतील बघा. इथं पॉईंटवर बरोबर गेलं तर नाळं ते उचलतोय. नाळामध्ये पण बऱ्याच टेक्निक आपण आनंदा कांबळेचे आत्मसात केल्यात जेणेकरून. पण कसं असतंय, गुरु हा प्रत्येक गोष्ट कधी देत नसतो. काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपण बाहेर सांगत नाही, कारण का त्या आपण काढलेल्या आहेत आणि त्या आपल्यासाठीच आपण. जागा एकदम हे आहे. आता इथं बोर मारायच्या टायमाला सुद्धा इथले स्टे काढावं लागतील, हे झाड तोडावं लागेल, कारण मशीन येऊन बसणार कशी. म्हणजे संघर्ष काय असतो ह्या दादाकडे बघितल्यानंतर जाणवावं लागले की अक्षरशः स्टे काढून झाड काढून आणि याला हाय पण चिकवला. करून हे सगळं करावं लागतं. म्हणजे संघर्ष किती असतो बघा. एखाद्याच्या नशिबामध्ये शेतच नाही आहे, शेत कमी, त्यामध्ये हे असं दाखवते आणि तो फायनल आता झाला आहे.